वेलकम टू इगल्स कोचिंग क्लासेस. पुन्हा एकदा सर्वांचं इगल्स कोचिंग क्लासेस मध्ये हर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा हिट चॅप्टर बद्दलची आज आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. माहिती घेत असताना सर्वप्रथम आपल्याला या चॅप्टर मध्ये काय पाहायचं आहे त्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचं लॅटेंट हिट म्हणजे काय असते, त्याच्यानंतर रिजलेशन म्हणजे काय आहे, अॅनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर काय असतात, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, ड्यू पॉइंट आणि ह्युमिडिटीचे म्हणजे नेमकं काय असतं याच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याच्या पहिला आपण पाहूया व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. तर हीट आणि टेम्परेचर मधला फरक काय असतो त्याच्याबद्दलची आपण थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊया. तर आपल्याला माहिती आहे की हीटचा जो युनिट आहे तो वेगळा आहे आणि टेम्परेचरचा युनिट कसा असतो, वेगळा असतो. म्हणजे या ठिकाणी हीटचा युनिट काय येतो, कॅलरी किंवा जूल असते, पण टेम्परेचरचा या ठिकाणी युनिट कसा असतो, डिग्री सेल्सिअस मध्ये असतो. म्हणजे यांच्यामध्ये काय एका प्रकारचा फरक तुम्हाला दिसून येईल. नंतर हीट काय आहे, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट एका ऊर्जेचं प्रकार असतं. आणि टेम्परेचर काय असतं, तर टेम्परेचर इज अ क्वांटिटिव्ह मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी. एखाद्या बॉडीचं हॉटनेस किंवा कोल्डनेस हे मोजण्यासाठी जे काही क्वांटिटेटिव्ह मेजर असतं, जे की आपण डिग्री मध्ये मोजत असतो, दॅट इज अ टेम्परेचर. आणि हीट कशामध्ये एक्सप्रेस करतात आता तुम्हाला सांगितलं, कॅलरी, किलो कॅलरी, अर्ग अशा ह्याच्यामध्ये एक्सप्रेस केलं जातं. तर जे टेम्परेचर असतात हे कशामध्ये मेन्शन करतात, डिग्री सेल्सिअस, डिग्री फेरनहाइट आणि केल्विन ह्याच्यामध्ये त्यांचं काय केलं जातं, मेन्शन केलं जातं. आणि एनर्जी जी असते, पहा एनर्जी जी असते ना, म्हणजे हे ऍक्च्युली हीट एका एका प्रकारची एनर्जी आत्ताच तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर जे काही हीट एनर्जी ट्रान्सफर होते त्याला काय म्हटलं जातं, हीट एनर्जी जी काही ट्रान्सफर होते त्याला म्हटलं जातं हीट म्हणतात. ओके, म्हणजे आणि ही ट्रान्सफर होत असताना कशी ट्रान्सफर होणार रे बाळांनो, हीट हायर बॉडी लेवल टू लोअर बॉडी टेम्परेचर, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर हायर टू लोअर बॉडी टेम्परेचरला ट्रान्सफर होत असते. आणि ज्यावेळेस एखादी बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्यावेळेस सुद्धा काय होत असते, आता सांगितल्याप्रमाणे हायर बॉडी लेवल टू लोअर बॉडी टेम्परेचरला काय, लोअर बॉडी लेवलला काय होत असते, हीट ट्रान्सफर होत असते. आणि जी काही टोटल एनर्जी असते पार्टिकल ऑफ मॅटरची, हे सिंपल जे काही आपण दिलेलं असतं ना, ह्याला सुद्धा काय म्हटलं जातं, थर्मल एनर्जी म्हटलं जातं. आपल्या बॉडीपासून सुद्धा थर्मल एनर्जी प्रोड्यूस होत असते. तुम्ही जर हात बॉडीला तुमच्या बर्फ लावला तर तुम्हाला लक्षात येईल की बर्फ त्या ठिकाणी काय होतो, उतळत असतो. पुन्हा टेम्परेचर जे असतात हे काय करतात, टेम्परेचर डिसाइड द डायरेक्शन ऑफ द एनर्जी ट्रान्सफर. म्हणजे एनर्जी कुण्या दिशेमध्ये ट्रान्सफर होणार हे डिसाइड करण्याचं काम ते करतात. कोण, टेम्परेचर करत असतात. हे आपण, आणि त्याच्यानंतर वेगवेगळे टाइप्स कोणते ट्रान्सफर ऑफ हीटचे, तर त्याच्यामध्ये आहेत कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, नीट लक्ष देऊन ऐका, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन म्हणजे काय रे बाळांनो, एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे दोन वस्तू ज्यावेळेस डायरेक्ट संपर्कामध्ये येतात त्यावेळेस जी काही हीट ट्रान्सफर होते ना त्याला म्हणतात कंडक्शन. कॉन्व्हेक्शन म्हणजे काय, एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय द मास मोशन ऑफ मोलिक्युल. ज्यावेळेस एखाद्या मोलिक्युलशी किंवा एखाद्या ऍटमशी मुवमेंट होते, ऍटमशी मुवमेंट झाल्यानंतर ते काय होत असतात, त्याच्या वेळेस एनर्जी ट्रान्सफर होते, ह्याला म्हणतात कॉन्व्हेक्शन. रेडिएशन म्हणजे काय रे बाळांनो, एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होतंय, जी एनर्जी जे ट्रान्सफर होत असते कशाने होत असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ट्रान्सफर होत असते. पुढे पाहूया. आताच टेम्परेचरचं युनिट काय रे, सॉरी, टेम्परेचर कशाने मोजतात, थर्मोमीटरने मोजतात. त्याचं युनिट काय म्हणलं, डिग्री सेल्सिअस, केल्विन, डिग्री फेरनहाइट. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे अनोमलस बिहेवियर, ट्रान्सफॉर्मेशन, ड्यू पॉइंट, ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, डिफरंट फिनॉमिनॉन आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आपल्याला पाहायचा व्हॉट इज मेंट बाय द लॅटेंट हीट. लॅटेंट हीट बद्दलची आपल्याला या ठिकाणी आता माहिती घ्यायची आहे. पहा, you will observe that temperature of the mixture remains 0 degrees Celsius till the ice melt. जोपर्यंत 0 डिग्री, बघा, जो टेम्परेचर ऑफ द मिक्सर, जो काही मिक्सर आहे त्या मिक्सरचं जो काही टेम्परेचर आहे तो 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतो. कधीपर्यंत,
जोपर्यंत त्या ठिकाणी काय होणार नाही, आईस पूर्णपणे कम्प्लिटली मेल्ट होणार नाही तोपर्यंत ते घडत राहणार. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आईस टोटली मेल्ट झाल्यानंतर जरी आपण त्याला हिट करू लागलो तर त्यावेळेस काय होणार, इव्हन आफ्टर कन्व्हर्शन ऑफ ऑल आईस इनटू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग. पुन्हा काय होणार, टेम्परेचर जो आहे वॉटर तो कंटिन्युअसली काय होणार, राईज होणार, इन्क्रीज होणार आणि पुन्हा किती डिग्रीला येणार, 100 डिग्री सेल्सिअसला येणार. आणि 100 डिग्री सेल्सिअसला आल्यानंतर वॉटर कन्वर्ट्स इनटू वॉटर वेपर्स. आणि अशा यावेळेस ऍट दिस टेम्परेचर वॉटर पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होणार रे बाळांनो, स्टीम मध्ये होणार. पहिल्यांदा सॉलिड मध्ये होतं, त्याच्यानंतर आपण त्याला हिट केल्यानंतर काय झालं, आईस मेल्ट झाला कम्प्लिटली मेल्ट झाल्यानंतर काय होणार, त्याचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होणार. त्याला आपण जर समजा त्याचं टेम्परेचर राईज केलं 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत, पुन्हा टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे इट इज कन्वर्टेड इनटू द स्टीम. द टेम्परेचर ऑफ द वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट ऍट 100 डिग्री सेल्सिअस. आणि काय म्हणलं या ठिकाणी, जो काही वॉटरचा टेम्परेचर आहे तो कॉन्स्टंट कितीला असतो, 100 डिग्री सेल्सिअसला. कधीपर्यंत, टिल ऑल वॉटर कन्वर्ट्स इनटू स्टीम. कधीपर्यंत, जोपर्यंत पूर्ण जो काही वॉटर आहे तो वॉटर कशामध्ये असतो, लिक्विड फॉर्म मध्ये, कशामध्ये कन्वर्ट होणार नाही, स्टीम मध्ये. आणि आपल्याला ग्राफ बद्दलची पण माहिती घ्यायची, पुढे पाहूया. आता ग्राफ बद्दल पाहूया आपण, वेट करा. त्याच्या पहिले पाहून घ्या, when ice is heated it melts at 0 degree Celsius and converts into water at this constant temperature. जर समजा कॉन्स्टंट टेम्परेचर जरी ठेवलं आपण, त्याला हिट केलं तर मेल्ट किती होणार, आईस 0 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होणार आणि वॉटर मध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करणार. द आईस अब्सॉर्ब्स हीट एनर्जी ड्युरिंग धिस ट्रान्झिशन. म्हणजे काय, तर ह्या फेज मध्ये ज्या वेळेस सॉलिड आईस कशामध्ये कन्वर्ट होत होता, वॉटर मध्ये कन्वर्ट होत होता, यावेळेस सुद्धा त्याच्यामध्ये काय होते, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. ट्रान्झिशन म्हणजे काय, फेज किंवा आपण ट्रान्सफर होतो ना, त्याला म्हटलं जातं. अँड द ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी कंटिन्यूज टिल द आईस कन्वर्ट्स इनटू वॉटर. म्हणजे काय, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होत आहे हे कधीपर्यंत असणार, जोपर्यंत टोटल आईस कशामध्ये कन्वर्ट होणार नाही, वॉटर मध्ये कन्वर्ट होणार नाही, तोपर्यंत ते सातत्याने चालतच असणार. द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग धिस ट्रान्झिशन. आणि पण हे सर्व होत असताना जो काही टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर कसं असणार, त्या टेम्परेचर मध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला बदल दिसून येणार नाही. ते कशा असणार, दे रिमेन्स कॉन्स्टंट. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच द आईस कन्वर्ट्स इनटू वॉटर. बघा काय म्हटलं की, किंवा आपण असं डेफिनेशन सुद्धा तयार करू शकतो रे. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणजे काय, द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच आईस कन्वर्ट्स इनटू वॉटर. द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच द आईस कन्वर्ट्स इनटू द वॉटर. त्याला आपण काय म्हणू शकतो, मेल्टिंग पॉइंट ऑफ द आईस. काय म्हणायचं त्याला आपण, मेल्टिंग पॉइंट ऑफ द आईस आपण त्याला म्हणू शकतो आपण. बघा पुढे पाहूया. Thus, during transition of solid phase to liquid, the object absorbs heat energy, but its temperature does not increases. का increase होत नाही, कारण ते कसं असतो म्हटलं आताच, constant असतो. These heat energies utilized किंवा used for weakening the bonds between atoms or molecules in the solid. नीट लक्ष देऊ नका, काय म्हटलं, सॉलिड फेज मधून लिक्विड फेज मध्ये जात असताना जी काही हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यात येत होती, पण त्या ठिकाणी कोणताही टेम्परेचर इन्क्रीज होत नव्हता. ही जी काही हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यात आली, तर हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यात आलेल्या एनर्जीचा वापर कशासाठी युटिलाइज केला जातो, जे काही सॉलिड म्हणजे आईस असेल, ओके, त्याच्यामध्ये जे काही बॉन्ड्स असतात ना, बॉन्ड्स म्हणजे काय, ते एकमेकाला जे अटॅच केलेले असतात, ते बॉन्ड्स वीक करण्यासाठी, विकनिंग द बॉन्ड्स म्हणजे बॉन्डला वीक करण्यासाठी, किंवा ऍटम्स जे काही इंटरॅक्ट असतात एकमेकाला, किंवा मॉलिक्युल्स इंटरॅक्ट असतात, त्याच्यातले बॉन्ड वीक करण्यासाठी काय केलं जातं, या एनर्जीचा वापर केला जातो. कधी, सॉलिड मधून लिक्विड फेज मध्ये जात असताना. द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन डेफिनेशन म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार, द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड, कधी ऍब्सॉर्ब होणार, during transformation of solid state किंवा solid phase into liquid phase at constant temperature, याला काय म्हटलं जातं, लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन. याला काय म्हटलं जातं, लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन. पुढे आपण पाहूया.
द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरला जेवढी की अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यात आलेली आहे कितीने? बाय युनिट मास ऑफ सॉलिड. बाय युनिट मास ऑफ ए सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड फेज. म्हणजे जे काही युनिट मास ऑफ सॉलिड आहे त्या युनिट मास ऑफ सॉलिडला लिक्विड फेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जितक्या अमाऊंट मध्ये हीट एनर्जी अब्सॉर्ब केली जाते कॉन्स्टंट टेम्परेचरला त्याला म्हटलं जातं स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. काय म्हणतात रे बाळांनो त्याला? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन. वन्स ऑल द हीट इज ट्रान्सफॉर्म इनटू वॉटर. ज्यावेळेस सर्व आईस हे वॉटर मध्ये ट्रान्सफॉर्म होते, द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग. त्यावेळेस काय होणार रे बाळांनो? जो काही वॉटरचा टेम्परेचर आहे तो स्टार्ट होणार. कशासाठी स्टार्ट होणार? राईज होण्यासाठी स्टार्ट होणार. म्हणजे त्याचं तापमान वाढणार आणि ते कितीपर्यंत जाणार? इट इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेल्सिअस. आणि ह्याच्यामध्ये पहा लाईन बीसी दाखवलेलं हे पहा असं ह्या पद्धतीने काय होऊ लागलं? कंटिन्युअसली इन्क्रीज होऊ लागलं. त्याच्यामध्ये ते 4 का दाखवले तर हे आपल्याला 0 to 4 डिग्री अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. एक्सेप्शनल बिहेवियर ऑफ द वॉटर ते पुढे पाहायचं आहे. पण या ठिकाणी काय होऊ लागलं? कंटिन्युअसली ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होऊ लागला त्यावेळेस काय होणार? कंटिन्युअसली टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर सॉलिड कन्वर्टेड इनटू लिक्विड कन्वर्टेड इनटू वॉटर वेपर्स आणि 100 डिग्रीला काय होणार? टोटली वॉटर वेपर्स मध्ये त्यांचं रूपांतर होणार. लाईन BC in graph represents rise in temperature of the water from 0 degrees Celsius to 100 degrees Celsius. Thereafter, when the heat energy is supplied to water, its temperature does not rise. ह्या ठिकाणी सुद्धा टेम्परेचर कसा असतो? कॉन्स्टंट असतो. The heat energy is absorbed by water at this temperature. ह्या ठिकाणी डबल तेच होऊ लागलं. काय होतंय? हीट एनर्जीचा वापर होतो या ठिकाणी. ओके. At this temperature and used to break bonds between. बघा आता कशातले बॉन्ड्स बाळांनो? Bonds between molecules of the solid and convert the liquid into gaseous state. पहा काय म्हणलं? जे काही हीट एनर्जी आहे ऍब्सॉर्ब करत आहे ह्या ठिकाणी आता वॉटर मध्ये कन्वर्ट झालं ना. आता त्या हीट एनर्जीचा पुन्हा कंटिन्यू राईज टेम्परेचर झाल्यामुळे कोण ऍब्सॉर्ब करतो घेतो त्यांना युज करतो युटिलाइज करतोय वॉटर कॉन्स्टंट टेम्परेचरला. आणि ह्याचा वापर कशासाठी केला जातो? जे काही बॉन्ड्स असतात ना कशामधले मॉलिक्युल्स कुणाचे मॉलिक्युल्स जे काही लिक्विड मॉलिक्युल्स आहेत त्याच्यातले बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी विकन करण्यासाठी ह्या हीट एनर्जीचा युटिलाइज केला जातो. कुणाच्या माध्यमाने? वॉटरच्या माध्यमाने. त्यांना कशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी? गॅसियस स्टेट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम लिक्विड फेज टू गॅस फेज हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड बाय लिक्विड. आता सांगितलं तुम्हाला कोण ऍब्सॉर्ब करतं? लिक्विड. कोणती एनर्जी? हीट एनर्जी. पण टेम्परेचर चेंज होतं का रे बाळांनो? टेम्परेचर डज नॉट चेंज, इट रिमेन्स कॉन्स्टंट. द कॉन्स्टंट डेफिनेशन पाहूयात आपण. The constant temperature at which the liquid transform into gas state किंवा gaseous state is called boiling point of liquid. काय म्हटलं? कॉन्स्टंट टेम्परेचरला ज्या वेळेस लिक्विड हे कशामध्ये ट्रान्सफॉर्म होतात? गॅसियस स्टेट मध्ये ट्रान्सफॉर्म होतात त्याला म्हणतात बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड. आणि ह्या ठिकाणी द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. कोणती एनर्जी? हीट एनर्जी सेम ऍब्सॉर्ब करणार कॉन्स्टंट टेम्परेचरला. कधी? लिक्विड टू गॅसेस फेज मध्ये होत असताना ट्रान्सफॉर्मेशन होत असताना. आणि यालाच काय म्हटलं जातं? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लिक्विड कन्वर्टेड इनटू गॅसेस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ह्याला काय म्हणायचं? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. पहा डेफिनेशन पाहूया पुढे. The amount of heat energy absorbed at constant temperature. The amount of heat energy absorbed at constant temperature by कोण absorb करते बघा? By unit mass of liquid. म्हणजे unit mass of liquid काय करू लागला? ह्या ठिकाणी heat energy absorb करू लागला एखाद्या constant टेम्परेचरला. कशासाठी? To convert into gaseous state. To convert into gaseous state. याला काय म्हटलं जातं? इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. याला म्हणतात स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हटलं जातं. पुढे पहा. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट. आणि बाळांनो प्रत्येकाचा जो मेल्टिंग पॉइंट असतो किंवा बॉइलिंग पॉइंट असतो तो सारखा असतो का रे? नाही.
आता तुम्ही आयनचा पाहिल्याचा आयन लवकर मेल्ट होतो का रे? नाही. पण वॉटर का होतो? इझिली आपल्या बॉडीला जरी कॉन्टॅक्ट मध्ये आला, सॉरी आईस, तरी तो का होऊ शकतो? इझिली मेल्ट होतो. आणि प्रत्येकाचा जो काही मेल्टिंग पॉइंट असेल, बॉइलिंग पॉइंट असेल किंवा लॅटेंट हीट जी असते ना, हे कशावर डिपेंड आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशरवर डिपेंड असतं. मग आपल्याला पुढे पाहायचं आहे, आपल्याला वॉटर किंवा आईसचा मेल्टिंग पॉइंट किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉइंट किती रे बाळांनो? 100 डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, आता हे किलो जूल पर किलोग्रॅम किंवा हे कशा काय रे बाळांनो? एस आय युनिट आहे बरं का, लक्षात ठेवा. कोणता युनिट आहे? एस आय, स्टँडर्ड युनिट आहे. आणि कॅलरी पर ग्रॅम कोणता आहे? सीजीएस युनिट आहे. ओके. मग पाहिलं काय? 333, इथं 80. आणि या ठिकाणी स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन चेंज होऊ लागलं. किती आहे? 2256, इथं 540. पुढे पहा, कॉपरचं पाहूया. मेल्टिंग पॉइंट 1083, बॉइलिंग पॉइंट 2562, आणि ह्याच्या ठिकाणी स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन 134, इकडे कमी सीजीएस 49. अशा पद्धतीने का होणार? गोल्डचं पहा या ठिकाणी, लीडचं पाहू शकता, सिल्वरचं पाहू शकता. प्रत्येकाचं मेल्टिंग पॉइंट कसा आहे, बॉइलिंग पॉइंट कसा असतो? डिफरंट असतो. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन सुद्धा कसा आहे? सर्वांचा डिफरंट असतो. पुढे पाहूया आपण. जो पुढचा टॉपिक आहे तो आपल्याला पाहायचा आहे रिजलेशन टॉपिक बद्दलची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायचं आहे. रिजलेशन टॉपिक बद्दल माहिती घेऊया आपण. पहा बाळांनो, खाली रिजलेशन टॉपिक बद्दलची आपण माहिती घेऊया. आता रिजलेशन म्हणजे काय? पहिल्यांदा ते समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षामध्ये येईल. द फिनॉमिनॉन इन विच द आईस कन्वर्ट्स टू लिक्विड, असा एखादी फिनॉमिनॉन की त्याच्यामध्ये काय झालं? आईस कन्वर्ट्स टू लिक्विड. आईसचं रूपांतर कशात झालं? लिक्विड मध्ये, ड्यू टू अप्लाइड प्रेशर. कशामुळे? जो काय आपण प्रेशर अप्लाय करतोय त्या आईसवर, त्याच्यामुळं तो कशामध्ये कन्वर्ट झाला? लिक्विड मध्ये. देन रिकन्वर्ट्स टू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ड, आणि ज्या वेळेस त्याच्यावरचा आम्ही प्रेशर रिमूव्ह करू त्यावेळेस पुन्हा त्याचं रूपांतरण कशामध्ये होणार? कशामध्ये होणार? आईस मध्ये होणार. याला काय म्हटलं जातं? रिजलेशन म्हटलं जातं. रिपीट पहा. द फिनॉमिनॉन इन विच द आईस कन्वर्ट्स टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर and then reconverts to ice once the pressure is removed, called regelation. ह्या ठिकाणी पाहू शकता, हे आहे आईस बार. आईस बार म्हणूया त्याला. मोठा म्हणजे बर्फाची लादी आहे. आणि ह्या ठिकाणी दोन वेट म्हणजे काय? थोडक्यात की दोन वस्तुमान, सारखी वस्तुमानाचे हँग केलेले आहेत दोन्ही साईडला. आणि हा आहे तार. कन्सिडर करा तार किंवा एखादी दोर आहे. ज्यावेळेस तुम्ही दोन्ही साईडला ह्याच्यावर तुम्ही टाकचाल, ह्याच्यावर ह्या अशा पद्धतीने काय होणार आहे बाळांनो? तेव्हा अशा पद्धतीने स्ट्रेट खाली, वरून पुन्हा काय होणार? प्रेशर पडत पडत तो पुन्हा खाली खाली येणार. पण खाली ज्यावेळेस वरून पूर्ण टोटली ट्रान्सफर होतं ना बाळांनो, म्हणजे काय होणार? पहिल्यांदा जो प्रेशर होता तो अप्पर सरफेसवर होता. अप्पर सरफेस झाल्यामुळं आईस कन्वर्ट्स इनटू लिक्विड. पुन्हा ह्या पॉइंटला कन्सिडर करा की मधल्या साईडला. आता वरी प्रेशर आहे का रे? नाही. मग पुन्हा हा गिनती कशामध्ये रिकन्वर्ट होणार? सॉलिड मध्ये, म्हणजे आईस मध्ये होणार. म्हणजे प्रेशर पुन्हा एवढ्या एरियावर अप्लाय राहणार, पुन्हा खालच्या एरियावर. असं करत करत पुन्हा खाली आल्यानंतर हे टोटल जो असतो ना वेट, हा खाली येतो. पण हा जो आईस बार आहे तो एकमेकापासून डिवाइड होतो का रे? नाही होत. The melting point of ice becomes lower than 0 degree Celsius due to pressure. काय होतं? जो काय आईसचा मेल्टिंग पॉइंट आहे तो 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतो कधी? ज्यावेळेस आपण प्रेशर अप्लाय करू. म्हणजेच काय? तर ऍट 0 डिग्री सेल्सिअस आईस गेट्स कन्वर्टेड इनटू वॉटर. कधी? ज्यावेळेस आपण प्रेशर अप्लाय करू त्यावेळेस. ऍज सून ऍज द प्रेशर इज रिमूव्ड, ज्यावेळेस आपण त्याचा प्रेशर रिमूव्ह करू त्यावेळेस द मेल्टिंग पॉइंट इज रिस्टोर्ड टू 0 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस काय केला जातो? जो काही मेल्टिंग पॉइंट असतो तो किती डिग्रीला रिस्टोर केला जातो? 0 डिग्री सेल्सिअसला रिस्टोर केला जातो. आणि पुन्हा वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू आईस अगेन, आणि पुन्हा वॉटरचं रूपांतरण कशामध्ये होतं? आईस मध्ये होत असतं. ओके. त्याच्यानंतर जो पुढचा टॉपिक पाहायचा आहे तो आहे आपल्याला अनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरचा. जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आणि परीक्षाच्या दृष्टिकोनाने हा खूप वेळेस विचारला जातो. तर अनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय? त्याची डेफिनेशन सर्वात पहिला आपण पाहूया.